जननी तुझी या नाभी त्रिभुवन सुरवर वंदित मस्तके वंदित जय विजय देवी श्री लक्ष्मी माते हाय हॅलो नमस्कार. कशा सगळे मस्त मजेत. आजचा आहे सकाळचा व्हिडिओ. मी कुठे बाहेर वगैरे चालली नाही आहे, ट्रॅव्हल व्लॉग नाही आहे हा. तर आज आहे गुरुवार, पहिला गुरुवार आहे, 14 डिसेंबर आहे. तर मी लवकरात लवकर एडिट करून आज रात्रीच टाकायचा प्रयत्न करेन. लेट सी कसं वर्क होतं आहे ते. माझा एक मी 2 वर्षापूर्वी जेव्हा चॅनल ओपन केलेलं 20मध्ये, तेव्हा शेवटच्या गुरुवारचा मी व्हिडिओ केला होता. त्याला पण मी छान व्ह्यूज मिळाले आहेत, जास्ती नाही आहेत पण ओके आहे. म्हणजे माझं नवीन चॅनल होतं, 700-800पर्यंत व्ह्यूज गेले आहेत आणि बरेचसे म्हणजे काही काही व्ह्यूज चांगले झालेले आहेत. आणि प्लस म्हटलं चला आज गुरुवार आहे, पहिल्या गुरुवारी आपण व्हिडिओ करूया. जमलं तर मी 4 गुरुवारचे व्हिडिओ करायचा ट्राय करेन. तर आता निघाली आहे स्वरा स्कूलमध्ये आणि स्वराचा एक्झाम आहे, IMOचा पेपर आहे. हो ना सर, ऑल द बेस्ट. हाय हॅलो नमस्कार. सर म्हणजे तू हल्ली यूट्यूबवर हाय हॅलो नमस्कार का करते? तर म्हटलं आपले जे ऑडियन्स आहेत, व्ह्युअर्स आहेत, त्यांना आपले फॅमिली मेंबर्स आहेत ना, त्यांनी आपल्याला बराच काय म्हणतात ते सपोर्ट केलेला आहे. ओके बाय. व्ह्यूज बघतात. आणि आत्ताचा जो माझा रत्नागिरी टू मुंबईची जर्नीचा जो मी व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे जो रोडचा, त्याला खूपच चांगले व्ह्यूज आलेले आहेत. सो थँक्स. आणि तुम्हाला पण रोड कंडिशन कळाली. तिथे खालती मंकी आहेत, मी तुम्हाला दाखवते ना. तात की नाही माहिती नाही. हां हां हां, ते बघा मंकीज आहे. रोड क्रॉस करतोय बघा तो डचकला, तो माणूस येतोय. आता दिसतात का तुम्हाला मंकी? 2-3 आहे. त्याचं पिल्लू आहे. बस आली तर तो मागे झाला. अशी मजा असते सकाळची पण. आणि ते सकाळचे सूर्यनारायण आलेले आहे. ते बघा. हो, आमच्या टॅरेसपर्यंत पण येतात काय काय वेळेला. गेला का त्याने? केला क्रॉस. तो बघा, तो क्रॉस केला त्याने. शाळेत सोडल्यानंतर मी काही राऊंड मारते खालते आमच्या सोसायटीमध्ये किंवा गार्डनमध्ये. 4-1 राऊंड मारते. मग आल्यानंतर थोडी चहा वगैरे घेते फ्रेश व्हायला. ॲक्च्युली नाही, हेल्दी नसतं ते, पण थोडंसं घेते मी. आणि बाकीचं रुटीन तुम्हाला दाखवते कसं काय काय आहे. आणि देवीची स्थापना कशी करणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. सांगणार नाही, दाखवणार आहे. आज आहे स्वराचा एक्झाम आहे, ऑलिम्पियाडचा पेपर आहे, IMO मॅथ्सचा पेपर आहे. म्हणून तिथं स्कूल झाल्यानंतर ती कंटिन्यू त्या पेपरला असणार आहे. 4 वाजता वगैरे बाहेर येईल. आता वाजले आहेत 7:45. चला आता आपण निघूया. तर मग मी आता स्वराला स्कूलमध्ये सोडून आली आहे. आता 4 वाजता आणायला जायचं आहे. अराऊंड माझे 3600 स्टेप्स झाले आहेत. आत्ता वाजले 9:15. मी काहीतरी आली तिला 8:45 वाजता सोडून खालती राऊंड वगैरे मारला. अँड सगळं पटापट आवरते अँड पूजा करायला घेते. त्याच्या आधी नाश्ता काय बनवणार आहे, तर मी ॲपल खाईन एक अँड स्वाहिल पण ऑफिसला निघायचं आहे, तर त्याला नाश्ता वगैरे करून देते. ओट्सचे डोसे करते. जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी सांगते तुम्हाला. वेगवेगळा ब्लॉग करेन त्याचा. अँड पूजा वगैरे करायची आहे. सगळं आवरते फटाफट आणि जसं जमतं आहे तसं मी दाखवते. ओके. गेल्या वेळेला जो मी व्हिडिओ केलेला तो फक्त मी पूजेचा केलेला, पण आजचा व्हिडिओ असेल तो असा मी पूर्ण रुटीन दाखवणार आहे त्याच्यामध्ये. इथे मी ओट्सचे डोसे करते. ओट्स बारीक करून घेतले होते, ते मी एका डब्यात ठेवते. आता माझा हा एमटी झाला आहे. परत ओट्स आणले की ते मिक्सरला बारीक करून त्याच्यात ठेवले. सोनालाही डब्याला द्यायला बरं पडतात. त्यात मी रवा घेतला आहे, तांदळाचं पीठ आणि दही ॲड करते. तर दही नसेल तर तुम्ही असं ताक पण करू शकतात, कारण ॲड करू शकता. आणि चवीपुरता मीठ मसाला ते करून आपण करत. हा आहे नाश्ता आहे, स्वाईलला देणार आहे आणि थोडे वेळ आल्यानंतर स्वराला पण संध्याकाळी देईन. ती आल्यानंतर फ्रेश बनवेल. अँड मी ॲपल आणि ग्रीन टी घेणार आहे. आता विचार, थोडा मसाला मीठ असं ॲड केलं आहे. असं चांगलं असं मिक्स करून 15 मिनटं ठेवायचं आणि मग आपण ते डोसे करायला घेऊया. इन डिटेल तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगते. इथे चहा ठेवली आहे. दूध सकाळी स्वराला दिलं होतं मी गरम करून.
अँड आजचा डबा मी तिला सगळेसे फ्रूट्स दिलेले. स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच काल आणली आहे, अजून तेवढी काही आलेली नाही आहे, थोडी आंबट आहे. ती पाठी लागली तर मी घेतली. ओके, मोठं फळ असं आलेलं नाही आहे, आलं आहे अजून आमच्या इथे तरी नाही आलं आहे. तुमच्या तुम्ही खाल्लात का मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे माझे झाले आहेत करून. असा मस्त खरपूस कलर येतो. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला सांगा. ओट्सचा चिला, डोसा काही म्हणू शकता तुम्ही याला. जर कोणाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मला 5 किंवा 10 तरी कमेंट आल्या तर मी ह्याची रेसिपी नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर. प्लस आज मी करणार आहे बिटाचा हलवा रात्री गोड म्हणून संध्याकाळी, तर ते पण मी शेअर करेन तुमच्याबरोबर. कसा करायचा तो बिटाचा हलवा करणार आहे. हेल्दी असतो तो, म्हटलं आज बिटाचा करूयात, मग नंतर गाजर दुधीचा वगैरे होईल. नंतर 5 प्रकारची ती धुवून ठेवलेली आहे, जेणेकरून पाणी त्याचं सगळं निघून जाईल. फळं पण झालेली आहेत धुवून. आणि आता तांब्याची जी भांडी आहेत ते मी धुवून नीट क्लीन करून ठेवते. प्लस हा चौरंग आहे ज्याच्यावर मी मांडणी करणार आहे तो, आणि हा मी कालच धुवून ठेवला होता. आणि नारळ पण पाण्यामधला काढून ठेवलेला, धुवून ठेवलेला, कारण तो आपल्याला पूजेला वापरायचा. त्याच्या गणपती बाप्पा, अन्नपूर्णा देवी, आणि इथे आता आपण कलश मांडणार आहोत. तर मी आता पूजेला सुरुवात करायला घेतली होती. तर मी वस्त्र घालणार होते, नेसवणार होते म्हणजे, पण झालं काय की कलश छोटा आहे आणि वस्त्र मोठी आहे. तर मी आता चालली आहे चेंज करून येते पटापट. माझ्याकडे हे गेल्या वर्षीचे होते ते असे आहेत, म्हणजे खूपच मोठं आहे, म्हणजे ते आपल्या ह्याच्या खालती येईल ते. तर मी जात आहे ते बदलून आणते आणि मग पूजेला सुरुवात करते, किंवा जे आधीचे आहे ते वस्त्र घालून मग नंतर संध्याकाळी जाऊन ते चेंज करेन. आणि आता जशी थंडी सुरू झाली आहे, तर कालच हे मी शॉपमधनं घेतलं, केमिस्टमधून घेतलेलं होतं प्रोडक्ट. हा काही माझा पेड प्रमोशन नाही आहे, मला चांगली वाटली क्रीम, म्हणजे 2-4 दिवसापूर्वीच घेतलेलं, मी 2-3 दिवस यूज करते. तर ठीक आहे, ऑइली स्क्रीन होत नाही आहे, थंडी चालू झाली आहे, तर मग मी हे यूज करते. तर ह्याची लिंक मला ॲमेझॉनवर पण मिळाली आहे, तर मी ती डिस्क्रिप्शनमध्ये देते, जर कोणाला हवं असेल तर ते घेऊ शकता. असं घ्यायचं आहे, चांगलं असं रफ करायचं आहे, आणि जास्त स्टिकी पण नाही आहे, चांगलं आहे. मी ॲक्च्युली मम्माअर्थचं बघत होती, पण केमिस्टमध्ये नव्हतं ते, तर ऑनलाईन मी करेन. हे आपल्या पूर्ण बॉडीला, फेसला असं लावायचं. ह्याची मी लिंक ह्याच्यामध्ये देते डिस्क्रिप्शनमध्ये. अजिबात ऑइली पण वाटत नाही, आणि घाम वगैरे पण मला जास्त येतो, तर ते पण वाटलं नाही मला. मी 2-4 दिवसापासून यूज करते, कुठे पण असं चिपक नाही आहे. आणि हे काही पेड प्रमोशन नाही आहे, मला आवडलं म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. वन मोर थिंग म्हणजे स्वराचे केस ती मोस्ट ऑफ ऑल जास्त ओपन ठेवते, बांधत नाही. तर अजून एक हे आहे, म्हणजे पॅराशूटची क्रीम आहे, ते लावल्याने केस आपले गुंतत नाहीत. तर हे मी स्पेशली स्वरासाठी घेतलेलं, कारण तिचे पण असे लॉंग हेअर झालेत, हेअरकट करूया म्हणते तर ती करत नाही, आणि मी पण यूज करते. आणि केस विंचरताना गुंता होत नाही, आणि जे दुखतात ना आपल्याला ते होत नाही. फक्त असं सगळीकडे खालती असं लावायचं आहे, ते जेंटली स्मूथली असं, आणि कुठेही आपल्याला हेअर असे ऑइली पण वाटत नाही. आज मी हेअर वॉश केला आहे, तर मग मी हे असं लावते. बस एवढंच असं करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही विंचरता केस तेव्हा ते लावायचं आहे. बस एवढंच एक शेअर करायचं होतं. आणि हे दोन्ही प्रोडक्ट काही प्रमोशनचे नाही आहेत, मला आवडलं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि आता मी करते पूजेला सुरुवात.
ॐ ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः। 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 दागिन्यांसाठी मी कसं वेगळाच डबा ठेवलेला आहे, जिथे आपल्याला मिळतं सगळं. तर ते मी गेल्या वेळेला ही डबल साइडेड लावलेली, कारण ते सतत पडत असतं, सारखं राहत नाही त्याच्यावर. तर ती काढून मी आता जे आपल्याला बलून लावायचं असतं ना, त्याचे गोल आहेत ते आता बघूयात राहत आहेत का.
माझी आता पूजा झालेली आहे आणि आज मम्मी नाही आहे, मम्मी आणि पप्पा बाहेर गेलेले आहेत. ते येतील पुढच्या गुरुवारी असतील. जर मी व्हिडिओ केला तर त्याच्यामध्ये असेल सेम पूजेचं सगळं तसंच असतं जसं आपण गेल्या वर्षी दाखवलेलं त्याप्रमाणेच आहे. स्थापना वगैरे जी असते ती. तर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवेन, एक 2-3 मिनटाचा. 4 गुरुवार करण्याचा प्रयत्न करेन. आणि आत्ता मी पोती वाचते आणि संध्याकाळी आपलं नैवेद्य वगैरे असेल. मी बिटाचा शिरा करायचा प्रयत्न करते. खूप आधी केला होता, मम्मीनी केला होता. आता आज मी करेन. नॉर्मल नैवेद्य डाळ भात मटारची भाजी 5 प्रकारच्या भाज्या मिक्स करून करणार आहे. आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल मी कसं करते, काय करते ते. आणि काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, किंवा काय प्रोसिजर अजून वेगळी असते की काय असतं ते. अँड आता माझे सगळे ट्रॅव्हलचे ब्लॉग आहे ते मला ह्या वर्षात जे झालेले आहेत माझं ट्रॅव्हल ते मला सगळे करायचे आहेत एडिट करून. तर मी प्रयत्न करेन जास्तीत जास्त डिसेंबरच्या एंडपर्यंत संपवायला ते. आणि प्लस स्वाहिलमध्ये बाहेर गेलेला थायलंडला वगैरे, तर त्याचे पण ब्लॉग येणार आहेत. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज करा, कारण तुम्हाला खूप चांगले इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला मिळणार आहेत. आम्ही रत्नागिरी टूर केलेली होती, तोही तुम्हाला बघायला मिळेल. गणपतीपुळे आहे, त्याच्यामध्ये बरेच काय काय वेगवेगळे आम्ही पॉईंट कवर केलेले आहेत. तर आता मी पोथी वाचन करते. संध्याकाळी आरती असेल. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पण बघायला मिळेल. तुम्हाला पण पूजेमध्ये अटेंड करायला मिळेल पूजा. अँड 4 वाजता आता मला स्वराला आणायला जायचं आहे स्कूलमधून. मग त्याच्यानंतरचं जे काय काय आहे ते तुम्हाला बघायला मिळेलच, कसं काय काय असेल ते. आणि आता मी पोथी वाचन करते. लक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ऐका ऐका भाविक भक्त जनक हो. श्री लक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी ऐकून काय होते? दुःख दारिद्र्य दूर होते, श्री लक्ष्मीची कृपा होते, धन दौलत प्राप्त होते, दीर्घायुषी सतती होते, मनची इच्छा पूर्ण होते. श्री लक्ष्मीची नावे आणि रूपे अनेक आहेत. कैलासातील पार्वती, रामदामातील सिंधू कन्या, स्वर्गातील श्री महालक्ष्मी, भूलोकातील लक्ष्मी, ब्रह्मलोकीची सावित्री, गोलकातील राधिका, वृंदवनातील राजेश्वरी, चंदवनातील चंदा, चंपकवनातील विरजा, पद्मवनातील पद्मावती, मालती वनातील मालती, कुंदवनातील कुंदवती, केतकी वनातील सुशीला, कंदंबनातील कंदबाला, राजगृहातील राजलक्ष्मी, घराघरातील गृहलक्ष्मी, अशा विविध रूपांनी आणि नावांनी लक्ष्मीदेवी प्रसिद्ध आहे. तर मग फ्रेंड झालं असं, स्वराला मी आणायला गेली 4 वाजता, जाऊन आले. आणि मला काय आता सवय नाही आहे ना डेली ब्लॉगिंगची वगैरे, तर मी विसरून गेली बाकीचं काही व्हिडिओ करायचा आहे वगैरे. आणि आत्ता दिवा लावायला गेली तेव्हा लक्षात आलं की अरे आपण व्हिडिओ करतो आहे, शूट करतो आहे म्हणून. तर कंटिन्यू करायला पाहिजे, राहून गेला. आल्यानंतर तिला खायला वगैरे दिलं, तिचं जे नॉर्मल होतं ते झालं सगळं. आता ती 7:30ला अभ्यासाला बसते, 7:30 8 o'clockला वगैरे. आता करायचं आहे नैवेद्याची तयारी. तर मी करते बिटाचा हलवा. आपले बीटरूट आहे त्याची तयारी करून ठेवली होती ती पण माझ्या, तेही मी विसरून गेली, मला करायचं आहे ते. अँड तर मी साल काढून घेतली आहेत. भात लावते, डाळ लावते, कुकरला लावते, मी तुम्हाला दाखवते. आणि सुरणाच्या वड्या करणार आहे, त्याची पण मी साल काढून ठेवले. आणि नंतर लक्षात आलं, ते करताना लक्षात आलं अरे व्हिडिओ करायचा आहे, म्हणून व्हिडिओ करायचं राहून गेलं असं. तर मग मी आता करायला घेते. मी करते सुरुवात. वाजले आहे 7. मी तुम्हाला दाखवते मी आता काय काय केलेलं आहे ते. दिवा लावला मी मगाशीच. इथे लक्ष्मीची पूजा झालेली आहे. गुरुवारचा पहिला गुरुवार आहे. ह्यावेळेला म्हणतात 5 गुरुवार आहेत. तर 1 जानेवारीमध्ये जाणार आहे नेक्स्ट इयरसाठी आपल्या. ओके, तर मी आता तुम्हाला दाखवते जेवणाचं काय काय मी तयारी केलेली. आणि तेव्हा मला पटकन क्लिक झालं, करायचं राहिलं. तिथे आज मी सुरणाच्या वड्या करणार आहे. हे केलेलं आहे, मूग बॉईल करून ठेवते खायला. असंच मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, नंतर काळी मिरी किंवा चाट मसाला टाकून पण ते छान लागतात. आणि इथे मी 4 बीट घेतलेले आहेत, साल काढून घेतली. आणि मग मला लक्षात आलं की व्हिडिओ करायचा आहे. आणि ते तांदूळ ठेवते, कुकरला लावते अँड डाळ पण लावते. ओके, तर आपण करूयात सगळं पटापट. दाखवते मी इन शॉर्ट तुम्हाला कसं काय काय जमते, कारण मी मी व्हिडिओ म्हणजे सगळं काही करतानाचा कधी शूट केलेला नव्हता. आठवलं जसं जमलं तसं मी केलं आहे ते. ओके, आणि व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. ज्यांना पूजा माहिती नसेल कशी करायची तेही तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल त्याच्यामध्ये. 21मध्ये पण मी सेम व्हिडिओ केलेला, तो शेवटच्या गुरुवारचा केलेला, ज्या वर्षी मी चॅनल ओपन केलेलं तेव्हा.
ओके. त्याला आता काहीतरी 800 व्ह्यूज आलेले आहेत. खूप मेहनत असते याच्यामागे पण. तर प्लीज तुम्ही जर बघत असाल तर मला कमेंट करून सांगा, टाका कमेंटमध्ये अँड लाईक पण करा, जेणेकरून मला अजून इंटरेस्ट वाढेल. इथे मी हा 3 बीटचा घेतलेला आहे. 1 बीट असाच ठेवला आहे कारण की मला खूप वाटला. त्याच्यामध्ये दूध घेतलं आहे, साखर अजून टाकलेली नाही आहे, चांगली शिजवू द्यायचं आहे तो आधी. ती कुकर लावलेला आहे, करून होतोय. प्लस मी भाजी बनवते आहे. मटार 5 हे टाकणार आहे भाजीमध्ये. मटार आहे, तोंडली, गाजर आणि बटाटा आणि खोबरं असेल, सुकं खोबरं. विदाऊट कांदा मी वापरते, कांदा वापरणार नाही आहे, देवाचं नैवेद्य करायचं आहे म्हणून. हे जर असं मध्ये मध्ये परतच राहायला लागतं, नाही तर लागेल ते. मंद गॅसवरच करायचं आहे. जमेल ना मला. ब्राऊन शुगर आहे, 5 चमचे घेते मी. ऑर्गॅनिक शुगर आहे, जास्ती गोड अशी नसते. तर मी ती 6 चमचे टाकलेली आहे. अँड दालचिनी टाकली आहे. म्हणजे तुम्हाला पातळ हवं असेल खिरीसारखं तर अजून तुम्ही दूध ॲड करू शकता. घट्ट हवं असेल तर थोडंसं चांगलं परतवू द्यायचं. बीट शिजायला काही जास्ती असा वेळ नाही लागत. तर झाला, थंड झालं की डाळ करायला घेईन. तर इथे माझी देवीची पूजा दुपारीच करून झालेली सकाळी. आणि इथे मी नैवेद्यही दाखवला आहे. डाळ भात आहे, 5 भाज्या मिक्स करून भाजी केलेली आहे, सुरणाची वडी आहे आणि ही आहे बीटचा हलवा आहे. तर हे सगळं मी असं देवासमोर मांडलेलं आहे. आणि आता आपण आरती करूयात देवाची, महालक्ष्मीची आरती करूयात. पोथी माझी दुपारीच वाचून झाली आहे, तर आता आपण आरतीला सुरुवात करूया. नाही म्हणत ना. महामाय जगन्माते पराक्रमते शंकर चक्रधास्ते लक्ष्मी माते नमस्ते. आदि नाही अंत नाही आद्य शक्ती खरोखरी विश्वधारे विष्णुकांते लक्ष्मी माते नमस्ते. सर्वव्यापी सर्वसाक्षी शुद्धर सर्वरूपिणी सर्वज्ञ सिद्धमुक्ते लक्ष्मी माते नमस्ते. कमले कमलनेत्रे कोमले कमलासने मंगले मुदिते मुग्धे लक्ष्मी माते नमस्ते. शुभ्रवस्त्रधारिणी हे गरुडध्वज भामिनी दिव्यालंकार भूषिते लक्ष्मी माते नमस्ते. सर्व दुःखहरे देवी भुजंगशयनायने भगवती भाग्यदात्री लक्ष्मी माते नमस्ते. सिद्धी बुद्धी मुक्ती मुक्ती सतती सुख संपदा आयुराग्यो ही देती लक्ष्मी माते नमस्ते. नमो नमः महालक्ष्मी धन वैभव धारती दैन्य दूर करी माझी प्राची मनोहर. वाचित ऐकता भावे नित्य या नमनाष्टका इच्छिले मिळे सारे सत्य श्रद्धाळू भाविका. आरती लक्ष्मी देवी. जय देवी श्री लक्ष्मी माते प्रसन्न होई आता वरदे माते. श्री विष्णुकांते तो विश्वाभिषेकता क्षीरचल दौलत देती लक्ष्मी व्रतकरिता. जय देवी श्री लक्ष्मी माते प्रसन्न होई आता वरदे माते. जन्मी तुझे तुया नादी त्रिभुवन शिरवर वंदित मस्तक केळी चरण. जय देवी श्री लक्ष्मी माते प्रसन्न होई आता वरदे माते. कृपा प्रसादे या तुझे लाभे सुख शांती चिंता क्लेश दूर जाती मुरे आत्ताची. जय देवी श्री लक्ष्मी माते प्रसन्न होई आता वरदे माते. वैभव ऐश्वर्याचे अपार द्रव्याचे देती भांडारे सदृढ सौख्याचे. जय देवी श्री लक्ष्मी माते प्रसन्न होई आता वरदे माते. यास्तव मुलीन माझ आरती ओवाळी प्रेमे भक्ती भावे लोकांगणी. जय देवी